चिपळूण शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी देखील पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. वाशिष्ठी नदी आणि शिवनदीमधील पाण्याची पातळी कमी झाली असली तरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहर बाजारपेठेत एका मशिदीजवळ आणि शौचालयावर झाड कोसळून नुकसान झाले. त्याचप्रमाणे पाक भागामध्येही झाड कोसळले असल्याचे वृत्त आहे. ठिकठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. वीज मंडळाने ताबडतोब दुरुस्तीचे कामही हाती घेतले आहे. चिपळूण आगारातून मुंबई मार्गावर जाणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज आणि उद्या असे 2 दिवस प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज सोमवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. आज सोमवारी वाशिष्ठी नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. सायंकाळी 4 वाजता पाण्याची पातळी 4.10 मीटर होती. पावसाने उघडीप दिल्याने ही पातळी कमी होत जाईल असा विश्वास आहे. सकाळपासूनच पाऊस सरींवर पडत होता. अधूनमधून पाऊस विश्रांती घेत असल्याने पाणी झपाट्याने खाली देखील होत होते. पाऊस कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे जनजीवनही पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत 174 मिलीमीटर इतका जबरदस्त पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे. शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्यानंतर नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, तसेच नगरसेवक शुभम पिसे, शीतल रानडे, विकी नरळकर, फैसल कासकर, सामाजिक कार्यकर्त्या राधिका तटकरे, सामाजिक कार्यकर्ते तांबडे आदी ग्रामस्थांनी, मान्यवर लोकप्रतिनिधींनी ठिकठिकाणी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि ताबडतोब मदत कार्य सुरू केले. काही भागांमध्ये वीज पुरवठा बंद राहणार असून वीज मंडळाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. सकाळी मुंबई गोवा महामार्गावर खवटी येथे दरड कोसळली होती. त्याचप्रमाणे परशुराम येथे रस्त्यावर आलेले दगडही हटवण्यात आले आहेत. चिपळूण आगारातून एकमेव चिपळूण बोरिवली ही गाडी सोडण्यात आली, मात्र अन्य सर्व गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तालुक्यात नद्या नाल्यांचे पाणी वाढले असले तरी कुठेही जीवितहानी घडली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.